हा मोबाईल घेतलेला मी दुबईवरनं, अल्ट्रा मोबाईल, सॅमसंग एस गॅलेक्सी अल्ट्रा मोबाईल. हा मोबाईल मी दुबईला होतो ना तेव्हाच व्हिडिओ बनवता बनवता असं ना खाली पडलेला आणि त्याला थोडंसं डिस्प्लेला लागलेलं. तोपर्यंत चालला मोबाईल आणि आता पुराच माझा मोबाईल गेलाय पूर्ण खराब होऊन. आता बघा याला पॅक करून ठेवलंय, सगळा मोबाईल खराब झालाय पूर्ण मोबाईल, ना काय दिसतंय ना काहीच नाही. रामराम मंडळी, हर मध्ये जय शिवराय, जय भीम भावांनो. क्वालिटी काही चांगली येणार नाही या व्हिडिओची, कारण की तसं भारतामध्ये आलो आणि 1 महिना झालाय बसून घरामध्ये, काही काम नाहीये काय नाहीये. जे काही पैसे आहेत ते फक्त येतोय, फिरून येतोय, घरात बसतोय, खातोय आणि बसतोय. हा मोबाईल घेतला होता मी कॅमेऱ्यासाठी. याला बनवायला जवळपास लागतात 20 ते 25 हजार रुपये. आता जर मी दुबईला असतो तर हा मोबाईल 1-2 दिवसात मी बनवून घेतला असता, कारण की 20-25 हजार रुपये काही नसते वाटले. आता भारतामध्ये आहे ना, तो 20-25 हजार रुपये भरपूर असे खूप मोठे वाटतात. तर हा मोबाईलने पहिला व्हिडिओ बनायचो. आता हा मोबाईल गेला, खतम, संपला. याला डिस्प्ले टाकला, 20-25 हजार रुपये खर्च करावा लागेल आणि ते आता माझ्याकडे नाही आणि मी आता करू शकत नाही. बाकी बिल वगैरे सगळं या फोनचं इथं पडलेलं सगळं आहे. दुबईवरनं आणला होता, सगळं घेऊन आलतो. मग काल रात्री गेलोय आणि हा मोबाईल घेऊन आलोय बजेटमध्ये, म्हणजे 20 हजाराचा. मला काही आवडला नाही मोबाईल, पण हा मोबाईल घेऊन आलो 20 हजारावाला. ह्याच्यातनं काही व्हिडिओची क्वालिटी मला माहिती आहे का येणार नाही आहे व्यवस्थित. यूट्यूबकडनं काही एवढे पैसे मिळत नाही की लगेच मोबाईल वगैरे बनवायचं, कारण की भरपूर बघावं लागतो ना. दुबईला होतो तर मग काय वाटत नव्हतं. पैसे वगैरे महिन्याच्या महिन्याला यायचे, काम असो किंवा नसो. आता इथं काही काम नाही, काय नाहीये, त्याच्यामुळं भरपूर बसून बोर झालाय. काम शोधत होतो, परंतु काही पाऊस चालू असल्यामुळे काही काम नाही मिळालं. त्याच्यामुळेच मी म्हणत असतो तुम्हाला की तुम्ही दुबईलाच कामाला जा म्हणून. दुबईला असतो तर काहीही टेन्शन नसतं, काहीच. महिन्याला पगार आली असती. आज काय तारीख आहे? आज तारीख काय आहे? आज 20 तारीख. 8 दिवसानंतर पैसे आले असते 80 हजार रुपये अकाउंटला. 80 हजारांनी तर गेला महिना असंच बसून. तर तुम्ही पण सगळे म्हणत होते की तुम्ही भारतामध्ये येऊन काम करा, भारतामध्ये चांगले पैसे आहेत, परंतु मला वाटत नाही की इथे चांगले पैसे आहेत. इथे भरपूर काही काम बघितलं, पण 22,000 आणि 20,000च्या वरती इथे पगारी नाही आहेत. तर एवढं आपण करू शकत नाहीये. ते तरी आता बरं आहे की रूम भाड्याचं नाहीये, हे रूम माझं स्वतःच आहे. परंतु जे लोक इथे समजा भाड्याने राहत असतील त्यांचं इथं राहून काहीच फायदा नाही, म्हणजे पैसेच नाही आहेत. आणि नंतर दुसरा शोक वगैरे इकडे भरपूर लागतो. मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता फक्त प्रयत्न करतो काही ना काहीतरी काम करून, मोबाईल वगैरे रिपेअरिंग करून मग परत मी व्हिडिओ सुरू ठेवेल माझे. आणि बस तुम्हाला असंच सांगायचं होतं, भरपूर दिवस झाले व्हिडिओ नाही बनवले. भरपूर फिरून आलो, फुल भारताचा लास्ट कोपऱ्याला गेलो, तिकडनं फिरून सगळं झालं. आता बरं, आता असं वाटतं आता काही ना काहीतरी काम आपण करायला पाहिजे. तर आता मला तुम्ही सांगा मी काय काम करायला पाहिजे कमेंटमध्ये. तर भावांनो, कसं आहे, जे काय असतं ना मी तुम्हाला स्पष्ट सांगत असतो. भारतामध्ये कमाई नाही हे मला माहिती आहे. बरं झालं मी ते दुबईला जाऊन काम केलं आणि तिथं आलो. 1 महिना पूर्ण झालाय मला आणि 1 महिन्याहून जास्त दिवस झालेत मला. पण आता वाटतं ना की नको, दुबईच बरी होती. करमत नाहीये, काम नाहीये, पैसे नाहीयेत. कुठं बाहेर कामाला गेलं तर 20-22 हजार पगार. काही आपण काम जर अंगावर घेतलं तर लोक पैसे देत नाही. भरपूर प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम राहण्यासाठी नाही, पैसे कमवण्यासाठी. तर भावांनो, तुम्हाला जर ना व्हिडिओ आवडत असेल भावांनो, कृपया या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. खालीच बसलेलो आहे मी, मला काही काम नाहीये. असलं सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देईल मी. तर ह्या व्हिडिओमध्ये थांबतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.